आणि सामना चालू होतोय. पहिला चेंडू घेऊन गौरव मात्रे. पहिला चेंडू कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे, गॅप मध्ये ढकललेला आहे आणि धावसंख्या 2 धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती म्हणजे 1 चेंडू 2 धावा. श्री गणेशा झालेला आहे तो म्हणजे आर के मोरवा या संघाचा. आणि पुढील चेंडू घेऊन गौरव मात्रे मारा करतील ते म्हणजे उत्कृष्ट फटका हवेमध्ये खेळला आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती म्हणजे 4. 2 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. आर के मोरवा या संघाच्या पार्थ उत्कृष्ट अशी फलंदाजी करत असताना आणि कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे आणि वेल शॉट आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे ते म्हणजे एकसरगाव या टीम कडून. आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 5. 3 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत आर के मोरवा या संघाच्या. चौथा चेंडू घेऊन गौरव आणि ब्लॉक होलचा चेंडू आणि उत्कृष्टरित्या घेऊन गेला. गचाल क्षेत्ररक्षण झालेलं आहे एकसरगाव आणि गचाल क्षेत्ररक्षण ते म्हणजे एकसरगाव मार्फत आणि लेझी गेम चालू आहे आणि 3 धावा पळून काढलेल्या आहेत. 3 धावा अंपायर ओके. 3 धावा पळून काढलेल्या आहेत ते म्हणजे आर के मोरवा या संघाने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि उत्कृष्ट फटका हवेमध्ये. नो मॅन्स लँड. प्लेयर्स मागे पडत होते पण 2 धावा पळून काढलेल्या आणि 2 धावावर समाधान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. 5 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत आर के मोरवा या संघाचे. शेवटचा चेंडू या षटकातील. आणि फटका मारलाय आणि षटकार. आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 16. 1 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 16. पहिला पॉवर प्ले झालेला आहे आणि सेकंड पॉवर प्ले चालू होत आहे. 38 सर्कलच्या बाहेर 3 प्लेयर असतील. आणि सेकंड ओव्हर घेऊन येतोय तो म्हणजे दीप पाटील. वैयक्तिक पहिली आणि संघाडी दुसरी ओव्हर घेऊन येत असताना आणि संघ जरा अडचणीत सापडतोय कारण की आर के मोरवा या संघाने पहिले पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय. सेकंड पॉवर प्ले चालू होतोय आणि बॉलिंग मार्चवर येतोय तो म्हणजे दीप पाटील. आणि ब्लॉक होलचा चेंडू तेवढ्या सुंदररित्या घेऊन काढलेला. कार्पेट ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण.
एक धावावर समाधान. धावसंख्या झाली ती म्हणजे 17. उत्कृष्ट असा खेळ दाखवताना आर के मोरवा संघ. डेड बॉल. पहिला चेंडू सुरेख हाताळला होता दीप पटेल याने. दुसरा चेंडू घेऊन दीप. आणि उत्कृष्ट ब्लॉक वरचा चेंडू आणि ऑफ साईडला चांगल्यारीत्या खेळून काढलेला 4 धाव. कमॉन डीजे. दोन चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. दोन चेंडू 21 धावा झालेल्या आहेत. सुस्थितीमध्ये दिसत आहे तो म्हणजे आर के मोरवा संघ. पार्थ आणि मिथून. उत्कृष्ट सलामीची जोडी आर के मोरवा संघाकडून. आणि तिसरा चेंडू घेऊन चाललाय तो म्हणजे दीप. आणि ब्लॉक होलचा चेंडू अपील. आणि ओव्हर थ्रो मुळे धावा भेटला त्या म्हणजे 2. अंपायर 2 धावा आहेत ना. तीन चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 23. आणि उत्कृष्ट चेंडू आणि हवेत खेळलाय. झेल होते की नाही आणि वेल कॅच. कमॉन डीजे. आणि पार त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे राहुल. जर्सी नंबर 9. आणि 4 चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 23. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आणि लो फुल टच चेंडू आणि ढकललेला आणि 4 धाव. कमॉन डीजे. डीजे. आणि धावसंख्या होत्या ती म्हणजे 5 चेंडू 27 धावा. 27.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. आणि हलक्या हाताने ऑफसाईडला ढकललेला चेंडू आणि फिल्डर्स बॉलचा मागा करता आणि दोन धाव. डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे चेंडू. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 29. डीजे आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे, तो पण 5-5 षटकांचा सामना खेळवायचा आहे. तर दोन्ही संघाने जरा कॉपरेट करा. मॅच चालू करा प्लीज. आणि तिसरा षटक घेऊन येतोय तो म्हणजे गौरव मात्रे. तिसरा षटक घेऊन आलाय तो म्हणजे गौरव मात्रे. सामना करतील ते म्हणजे मिथून. आणि हलक्या घेऊन काढले आणि वेलफील्ड आणि रनआउट. विकेट. कम ऑन डीजे. आणि मिथुन यांची जागा भरून काढणारे येतात ते म्हणजे विकी. लास्ट मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 7 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड केलेला तो म्हणजे विकी मात्रे, मोरवा संघाचा. आणि वेल प्लेड मिथुन दादा. आणि मिथुन दादा यांची जागा भरून काढणारे येत आहे तो म्हणजे विकी मात्रे, आर के मोरवा या संघाचा. एक चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 29. उत्कृष्ट चेंडू पण वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव. लाईन लेंथ काहीची बिघडलेली आहे ती म्हणजे गौरव मात्रे यांची. आणि वाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली म्हणजे 30. आणि उत्कृष्ट चेंडू आणि हलक्या हाताने मारून आणि बॉल टर्न झालेला आहे आणि 4 धावा वाचलेल्या आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. अंपायर किती धावले? 2 का 3? 3. ओके. नाही 2 बॉल झाले. आणि वापस अवांतर धाव. लाईन लेन विसरत असताना बॉलर गौरव मात्रे आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 34. 2 चेंडू 34 धावा झालेल्या आहेत.
आणि उत्कृष्ट चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली ती म्हणजे 35. आणि उत्कृष्ट चेंडू लो फुलटा आणि विकेट. बॅट्समॅन एसटीच्या समोर सापडलेला आहे आणि एलपीडब्ल्यूच्या स्वरूपात एक विकेट गेलेला आणि कमॉन डीजे. आणि राहुलची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे हरेश. आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 35. किती 4 चेंडू. धावसंख्या झाली म्हणजे 35. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. आणि गौरव मात्रे खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा दिल्या होत्या, पण नंतर सेकंड ओव्हर घेऊन आलेत आणि चांगलाच कमबॅक करत आहेत ते आपल्या संघासाठी. आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम करत आहे तो म्हणजे गौरव मात्रे, मॅन फ्रॉम एकसरगाव. आणि मारा करतील ते म्हणजे राहुल हरेश. गौरव टू हरेश. लो फुल टॉस बॉल हलक्या हाताने ढकललेला आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल आणि एक धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती म्हणजे 36. 5 चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धन्यवाद यश म्हात्रे. आणि ते LBW आउट होत आहे. विकी ओल्ड झालेला आहे. स्कोरर करणं थोडी चुकी होते. आता विकी यांची जागा भरून काढण्यासाठी नितेश. आणि गोलंदाज ऋषी. आणि 3 षटकांती धाव संख्या होते ती 36. चला सामना लवकर खेळवायचा आहे. एक जबरदस्त आयोजन केलेलं आहे साई दत्त क्रीडा मंडळ पेनकरपाडा. आगरी कोळी युवा चषक 2026.
ह्या पर्वातील शेवटची मॅच. चला सामना खेळवायचा आहे, खूप उशीर होत आहे. तीन षटकांती धाव संख्या होते 36. आणि चांगला फुलर लेनचा बॉल होता आणि कव्हरवर मारलेला आहे आणि एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या कोणत्याच इराद्यात नाहीये नितेश. लो फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. पुढील चेंडू ऋषी आणि चांगला खोदून काढलेला आहे. चांगला चेंडू टाकला होता आणि तेवढाच चांगला चेंडू मारलेला आहे नितेश यांनी. फायनल आहे ना त्याच्यानंतर. आणि आव्हांतर धाव महेंद्र शिंदे यांच्या मार्फत खूप मोठा वाईट टाकलाय ऋषी यांनी. 39 धाव. आणि चांगला चेंडू टोलवलेला आहे लेग साईडला. डीप मिडॉनच्या वरून षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 45. आणि पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा मारलेला आहे जबरदस्त. आणि एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव पूर्ण घेतो का नाही. नक्की चांगली फेकी गेलेली आहे. धावसंख्या होती ती 46 सॉरी. आणि पुन्हा एकदा चांगला अचूक टप्प्यावर टाकलेला गोलंदाजी ऋषी यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू असेल षटकातील. धावसंख्या होती ती 46. जो संघ जिंकेल तो फायनल साठी पात्र होणार आहे. आणि चांगला चेंडू टाकलेला आहे आणि 38 सर्कलमध्ये घेतला झेल आणि संपला खेळ हरेश यांचा. चालत षटक संपलं ना. 4 षटकांची धावसंख्या 46. सर्कल कर ना 46 जागा 44. ते 5 वर्षीय आहे रे बाबा. ते असं प्रत्येक ओव्हरमध्ये जेवढ्या रन येतात ना तेवढा सर्कल करायचा तेवढ्यावर. 36 झाले. हा मग तो 43 झाले. इथे बघे केलेलं आहे बघा तुमचं. मी आत्ता बसला रे. प्रत्येकाचं वेगवेगळं असेल याची ना.
अजून एक ओव्हर बाकी आहे. तर या मॅच नंतर काय करतो ते फायनलचे 2 काढतो पहिल्या चिठ्ठ्या आणि त्याच्या पहिला बघतो कोणी काय तिथे मारून ठेवलं ते पटापट लिहून घेतो ना. देतील ना काढून. कोण? हा तिथे तिथे आपल्याला सर तुम्ही काढून देणार ना कोणी रन मग ठीकच आहे, चांगलीच गोष्ट आहे, मग काय टेन्शन नाही. ज्याने आहे पैसे तिचा फायदा आहे. एकांश यंत्रणा आहे, सगळी यंत्रणा रेडी आहे. जाऊन बॅटिंग बघायला लागेल माझी. पाणी चेक आहे. अहो इथे ना सावलीत जेवले ना. नाही राहू दे तुला तू सावलीत बसलाय, माझा घाम निघतोय ना. बघ ना मी बघा स्कोर धाव संख्या झाली ती लगेच बोलायचं 36 युट्यूब वाला दे ना चाय दे ना. चला या शूट ना जरासा मेहनत कर. चला संघाचं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं आणि चांगली गोलंदाजी लेग बाईज. धावसंख्या मिळेल 1. धावसंख्या वाढते ती 47. एक चांगली धावसंख्या प्ले अँड मिस. चांगली गोलंदाजी करतोय. चांगलं चेंडू मारलेला आहे. नक्कीच कार्पेट ड्राईव्ह मारलेला आहे आणि नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे 2 धावा पूर्ण. धावसंख्या होते ती 49. माझ्या डोक्यावर बसली इथे हवा मस्त वळणच बसलेला इथे मस्त एकदम थंड. हे पडला आता हे इथे खाली बाबू. ये चाय त्यांना दे. आणि नक्कीच आव्हानदार धाव असेल. नक्कीच आव्हानदार धावाने तुम्हाला एक एक धाव जी तुम्ही फ्रीमध्ये देताय ती खूप महत्त्वाची असते. त्या एक एक धाव काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि धाव संख्या 50 झालेली आहे मोरवा संघाची. अजून एक घेऊन 2-4 घेऊन या अजून. यांना पण आहे ना मागे द्यायचं. घेतली चाय घेतली त्यांची अहो विकेट गेली. आणि ते गडीबाद एक चांगला झेल घेतलेला आहे. एक चांगली गोलंदाजी करतोय मंदार. आता शेवटच्या षटकात एक खूप घातक गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 5 चेंडूत फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. एक स्लॉग ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा निर्धाव.
चांगली गोलंदाजी करतोय. फक्त 4च धावा दिलेल्या आहेत शेवटच्या षटकात मंदार यांनी. एकसर संघाला जिंकण्यासाठी 51 धावा करायच्या आहेत. चला सामना सुरुवात करायची. एम्पायरचा टी ब्रेक संपलाय मला वाटते. आणि एकसर संघाला गावदेवी एकसर संघाला जिंकण्यासाठी 51 धावाचं आव्हान राधाकृष्ण मोरवा संघाने दिलेलं आहे. सचिन स्ट्राईकला सचिन आहे ना. गौरव ठीक आहे ना. कोण असेल तर असेल. आपण गौरव स्ट्राईकला गौरव सचिन आहे. एक कुशल बॉलर पण आहे. कुशल
चार गेले दोनदा गेले म्हणजे तुझी ओढ खराब केली रन 35 पर्यंत झाले असते माहिती आहे का जरी एक्स्ट्रा रन सुटले असते 2 बाउंड्री आणि ते 4 रन तर 35 पर्यंत रन झाले बॉलर कोण आहे लेफ्ट हँडेड बॅट्समॅन सचिन. नॉन स्ट्रायकरला आहेत गौरव. तर गोलंदाजी करतोय नितेश. गोलंदाजी करतोय नितेश. पहिला चेंडू चांगला टप्पा आहे आणि नक्कीच चांगलं कव्हरवर खेळलेले आहेत. नक्कीच एक रन धाव पूर्ण झालेली आहे आणि बघता बघता दुसरी धाव ही पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स सचिन आणि गौरव यांच्या माध्यमातून. बाजूला आणि चांगला घेतलेलं आहे. बघूया किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव पण ही पूर्ण. नको नको म्हणता घेतलेली आहे दुसरी धाव. 2 चेंडू 4 धावा. गावदेवी एकसर संघ एक चांगली रनिंग बिटवीन दाखवताना. आणि जो संघ जिंकेल नक्कीच तो या ग्राउंडवर खाली जाणार नाही आहे. तो विचारला आला तुला भाऊ. आणि चांगलं स्टेट हॅम्परच्या डोक्याच्या वर आणि चांगला झेल घेतलेला आहे हरेश यांनी. आणि सचिन यांचा संपतोय खेळ. पुढील फलंदाज समर्थ देसाई. हॅलो हा मावशी बोला ना. आता मी अर्ध्या तासात आला तरी चला. अर्ध्या तासात. आता याच्यानंतर शेवटचा सामना आहे. या अर्ध्या तासात या. हां साफ करून घेऊया सर्व. ते शेवटचा 4 ओव्हरचाच खेळलो मेल झालेला आहे. 5:30 वाजले. नाही नाही करूया ना. इथे बसायला लागेलच. नाही नाही ते नाही आता नाही बोलत आहे. अरे जिंकल्यावर नाही बोलत आहे. नंतर बोला आराम करा. नंतर बोला आराम करा. 4 चेंडू 5 धावा. 1 गडी बाद केलेला आहे नितेश यांनी. सचिन यांच्या स्वरूपात सामना करतील आता गौरव. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर अजून वेग घेतोय चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करते. 5 चेंडू
4 धावा केलेल्या आहेत, 5 धावा केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल. आणि चांगलाच मारलेला आहे गौरव. नक्की बघूया झेल होते का, आणि चांगला झेल पकडला इथे हरेश यांनी. पुढील गोलंदाज पार्थ. बॅट्समॅन कोण आला? अक्षय. दोन गडी बाद. धाव संख्या होते ती 5. पुढील गोलंदाज पार्थ. पार्थ पाटील एक जबरदस्त युवा गोलंदाज. आणि चांगली गोलंदाजी करतोय. समर्थ देसाई एक जबरदस्त खेळाडू आहेत. घोडबंदरच्या ग्राउंडवर काय फलंदाजी केली होती. 25 चेंडू 84 धावा कुठल्या होत्या समर्थ देसाई यांनी. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय. जकडून ठेवलेला आहे समर्थ देसाई यांना. मागेच्या जवळ नको जाऊ. आता परत त्याचा आवाज. आणि आता हा अवांतर धाव. पार्थ एक चांगली गोलंदाजी करतो. ती पण एक वेगळं व्हेरिएशन करण्याच्या चक्करमध्ये एक अवांतर धावून देऊन बसलेत गावदेवी एकसर संघाला. धावसंख्या होते ती 6. प्ले अँड मेस. चांगली गोलंदाजी करतोय पार्थ. आत्तापर्यंत पाहिलं तर 3 निर्धाव चेंडू. आणि इथे यष्ट्यांच्या मधीच सापडलेत समर्थ देसाई आणि गडीबाद. LB
पुढील फलंदाज ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं आणि जवळपास 4 धावा खर्च केला होता, मंदार. गोलंदाजीमध्ये कमाल केली आहे, आता फलंदाजीमध्ये कमाल बघायला भेटेल का? आणि परफ्यूम डिलिव्हरी हाताळलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत एकच धाव दिलेली आहे, ती ही वाईटच्या स्वरूपात, आणि एक गडी बाद केलेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 6. 1 बाउन्स. चांगली गोलंदाजी आणि फेकी चुकीची झालेली आहे. नक्कीच हातात ना बॉल सटकलेला आहे आणि षटक संपलेलं आहे. धावा झाल्यात त्या 7. 18 चेंडू. अठरा चेंडू 44 धावाचं आव्हान गावदेवी एकसर संघाला. आता जर पाहिलं तर 4 या धावसंख्येवर पहिला विकेट पडला होता, तर 5 वर दुसरा आणि 6 वर तिसरा. म्हणजे जवळपास रन प्रत्येक रनामागे एक विकेट गमावलेले आहे गावदेवी एकसर संघाने. पुढील गोलंदाजी नितेश, वैयक्तिक दुसरं, संघाचा 3रं षटक घेऊन येत आहेत. आणि चांगलं मारलेलं आहे, पण पॉइंटवर कव्हरच्या दिशेने झेल घेतलेला आहे. मंदार इथे बाद होतोय. सुंदरा बायानं जावाला वार वार. आता मंदार यांची जागा भरून काढण्यासाठी येते भावेश म्हात्रे. हरेश यांनी मला वाटते आतापर्यंत दुसराचे झेल घेतलेला आहे. आणि भूषंकी क्षेत्रात जाताना मिळतील धावा 1. आणि धाव गती पाहिली तर एकदम संत गतीने चाललेली आहे. आठ धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. खूप संत गतीने चाललेली ही धावसंख्या. नक्कीच भावेश एक हार्ड हिटर आहेत, नक्कीच जबरदस्त फलंदाज आहेत, नक्कीच ते मोठे फटकार मारतील. आणि पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रात धावफलक थोडं पुढे जाताना धावसंख्या झालेली 9. आतापर्यंत 15 चेंडू टाकून झालेले आहेत. जिथपर्यंत भावेश ग्राउंडवर आहेत नक्कीच मॅच रंगणार आहे. आणि आव्हांतर धाव मला वाटते आत्तापर्यंत 3 ते 4 आव्हांतर धावाने आलेले आहेत. आणि धाव संख्या पाहिली तर 10 झालेली आहे. 4थं षटक 3रं षटक मार्गस्थ आहे. आणि चांगलं टोलूया, बघूया झेल होतोय की षटकार.
आणि नक्कीच मी बोललोच होतो, जोपर्यंत भावेश आहेत तोपर्यंत धावगती वाढत राहणार. आणि या जबरदस्त षटकार, धाव संख्या झालेली आहे ती 16. आणि नक्कीच इथे झेल घेतोय झेल आणि चांगलं झेल. जे आपले श्रोते आहेत, ज्यांनी आपल्याला ज्या आगरी कोळी युवा चषकासाठी आपल्याला सहकार्य केलेले आहे, त्यातील काही नावं: श्री मोहन म्हात्रे नगरसेवक, श्री नवीन सिंह नगरसेवक, सौ अंता पाटील नगरसेवक, सौ प्रतिभा जाट नगरसेवक, नीरा मावशी, श्री आत्माराम गावण शेठ माजी नगरसेवक, श्री भालचंद्र ठाकूर, श्री निमेश म्हात्रे, ॲडव्होकेट विवेक तुरेसर, जितेंद्र म्हात्रे, श्री अनंत वर्तक, श्री हनी शेठ, कुमार आदित्य गावण, श्री मनीष मकवाना, कुमार डीजे मंगेश, श्री प्रकाश डेकोरेटर्स. चला सामना सुरुवात करायची आहे. आणि चांगलाच पूल केलेला आहे तोही पॉवरफुल षटकार. मागच्या षटकात पाहिलं तर 2 जबरदस्त षटकार आले आहेत आणि 2 गडीबादी झालेले आहेत, म्हणजे सामना समसमान आहे. पुढील गोलंदाज चेतन राऊत. आर के मोरवा संघातून 35 वयोगटातील गोलंदाज. 12 चेंडू 29 धावांचं आव्हान गावदेवी एकसठ संघाला. आणि ते यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत चेतन राऊत यांनी. धन्यवाद. पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद करतोय चेतन राऊत. आणि पुन्हा एकदा लो फुल टॉस, सर्वदा चेंडू आणि ते एकच धाव. कारण की वरुण यांनी मागच्या षटकात
शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. नक्कीच वरून गावदवी एकचार संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील का? आणि चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलेला आहे. नक्कीच बघूया इथे 2 धाव होतात का? आणि ते पळालेले आहेत, पण इथे धावचित स्वरूपात गरुडात. हे स्कोर काय झाला सर? स्कोर काय झाला? 24 झालेले आहे धावसंख्या. विकेट झालेले आहेत 6 गडी बाद. 9 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि ते LBW आउट. पुढील फलंदाज स्वयं. हा तेच 8 विकेट झाले. वाईड. आणि आव्हांतर धाव. नक्कीच काहीच गरज नव्हती या आव्हांतर धावेची. आणि नक्कीच एक स्ट्रॅटर्जी असेल चेतन राऊत यांची. 25 झाले. 26 पाहिजे. 26 7 चेंडू 26 धावांचे आव्हान. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. षटक संपतोय. एक चेंडू शिल्लक आहे. नाही एक वाईड गेला ना. वाईड कमी हे केलं. वाईड तिकडे डब्ल्यू दिला तिकडे बॉल कमी. आणि पुन्हा एकदा नक्कीच वरती लागलेला आहे. लेग बाय स्वरूपाचा रन आहे. आता किती पाहिजे? 27 झाले. 24 30. 24 पाहिजे ना. 6 चेंडू 24 धावाचं आव्हान. जवळपास 4 षटकार मारावे लागतील. पेनकरपाडा संघ की जबरदस्त खेळला होता. बिरयानी क्या है खाएगा तू? ठंडा तो लाने का पानी. ये कोने पर ठंडा था रे. ये कोने पर ये खत्म हो गया. जरा झुक के लाने का ना उसको. देख ना है क्या ठंडा है इसमें. स्ट्रिंग नहीं पीने का बाबू. कौशल लास्ट बॉल खेळला ना. स्वयं होता का तो दीप होता. आता स्ट्राईकला जाईल तो कोण आहे? थांब बघूया. लास्ट ओव्हर कोण घेत आहे? 27 झाले.
शेवटचं षटक घेऊन येतोय विकी, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये 6 धावा रोखल्या होत्या. आणि पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी, जवळपास 60 ते 65 च्या स्पीडने गेलेला हा चेंडू. थंडा घेऊन ये ना काय तू ना. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. मेजवानी होती पण त्याचा आस्वाद घेता आला नाही आहे. अरे बड़ा बॉटल लेना एक. नहीं नहीं जा, वो बॉटल ग्लास में लेके लेके मत जा. इधर है बॉटल. एक जार इथे ठेव ना. प्यास लागते ना. तहान लागते. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. स्लो डिलिव्हरी काहीची समजत नाहीये आणि इथे यष्टीरक्षकांनी संपवलाय खेळ. आणि जवळपास सामना पाहिला तर एक साईडला झुकलेला आहे. काय घेतलं? एक रन घेतला. एक रन और लाएगा तो पिएगा भी. किती बॉल दिले? कोण आला मॅच में? आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि 2 धाव घेण्याच्या मध्येच नाही आहे. नक्कीच सामना पूर्ण मोरवा संघाकडे झुकलेला आहे. आणि इथे मोरवा संघ विजयी होतोय. आता शेवटचा सामना असेल फायनलचा. जय श्रीराम मुर्दा विरुद्ध राधाकृष्ण मोरवा संघ. चला टॉस साठी यायचं आहे आणि मग तुम्हाला 5 मिनिटाची विश्रांती दिली जाईल. मुर्दा संघाचा जय श्रीराम मुर्दा संघाचा कर्णधार यायचा आहे टॉस साठी. खाएगा.